आणि राज्यातल्या महत्त्वाच्या बातमीनंतर आता जाऊयात राजधानीतल्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला काही वेळापूर्वी पोहोचले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अशी माहिती सध्या कळते. त्यामुळे आताच्या क्षणाचे राजधानीतून आली एक महत्त्वाची बातमी. पंतप्रधानांची शरद पवारांनी भेट घेतल्याची माहिती सध्या कळते. दिल्लीतून आलेली एक महत्त्वाची बातमी आणि त्या संदर्भातला आणखीन तपशील देखील आपण जाणून घेणार आहोत. पण आताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स ते म्हणजे शरद पवार आणि पंतप्रधानांची भेट झाली. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयामध्ये ही भेट झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे. त्यामुळे दोन महत्त्वाच्या नेत्यांची ही भेट झाली असं याला निश्चितच म्हणता येईल. काल देखील अशाच पद्धतीनं एक जी बैठक झालेली होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 3 महत्त्वाचे नेते कालच्या डिनर डिप्लोमसीला उपस्थित होते, ज्याच्यामध्ये शरद पवार, संजय राऊत आणि त्याचबरोबर इतर नेत्यांचा देखील, आमदारांचा देखील समावेश होता. आणि त्यानंतर राजधानीतली ही आणखीन एक भेट म्हणावी लागणार आहे. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयामध्ये आताची माहिती कळते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी शरद पवार पोहोचले होते असे आत्ताचे अपडेट्स कळतात. अमित मोडक यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. अमित, आत्ताचे काय अपडेट्स मिळतात या भेटीबद्दलचे? रेणुका, आता जी माहिती आपल्या हातात येते त्यानुसार थोड्या वेळापूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. 20 ते 25 मिनिटं ही भेट चालल्याची प्राथमिक माहिती आपल्याला कळते. कुठल्या कारणासाठी ही भेट घेतली होती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अपेक्षा अशी आहे की या भेटीनंतर शरद पवार प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देतील. परंतु जी काय प्राथमिक माहिती आपल्या हाती लागते त्यानुसार 20 ते 25 मिनिटं ही भेट झालेली आहे. गेल्या काही दिवसात राज्यातलं वातावरण ज्या पद्धतीनं राजकीय वातावरण तापलेलं आहे, ईडीच्या धाडी होत आहेत. संजय राऊत यांनी केलेले आजचे आरोप, त्या अगोदर अनेक ठिकाणी झालेल्या ईडीच्या कारवाई, त्यामुळे या भेटीची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. ही भेट या अगोदर ठरलेली होती का, की अचानकपणे शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. परंतु आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे, राज्यातले एकूण जर वातावरण आपण बघितलं त्यानंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. रेणुका, अमित, आणि काल देखील राजकीय घडामोडींचा दिवस दिल्लीत होता असं म्हणता येईल. कारण एकीकडे महत्त्वाच्या भेट देखील झाली होती जिथे लोकप्रतिनिधी आणखी देखील उपस्थित होते, जिथे शरद पवार असतील, संजय राऊत देखील, नितीन गडकरी देखील उपस्थित होते. पण या संदर्भात आणखीन तपशीलवार आपण माहिती आणि विश्लेषण जाणून घेणार आहोत. व्यंकटेश केसरी सर आता आपल्या सोबत आहेत. सर, याबद्दल तुमची प्रतिक्रिया आणि विश्लेषण काय असेल? कारण शरद पवार आणि पंतप्रधानांची भेट झाल्याचं कळतंय. नाही, ती भेट म्हणजे अपॉइंटमेंट शिवाय होत नसती. आणि कोणत्या विषयावरती शरद पवार पंतप्रधानांना भेटले ते जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आडाखे करणं बरोबर नाही. पण एक मात्र खरं की राजकारण एकीकडे असतं, निवडणुका एकीकडे असतात, बाकीच्या गोष्टी अनेक असताना सुद्धा शरद पवारांची कार्यशैली आहे की ते संवाद राजकारणातला बंद करत नाही. आणि मोदी सुद्धा त्यांच्या बाजूने सुद्धा तो तसा अडसर नाहीये. त्यामुळे ही भेट 20 मिनिट झाली असं पण म्हणता भेट होणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रातले कदाचित साखरेचा प्रश्न असेल, देशभरातला तो कदाचित त्या विषय असेल. पण दोन राजकीय व्यक्ती ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस त्यामध्ये राजकारणाची चर्चा होणारच नाही असं होऊ शकत नाही. तर त्यामुळे ही भेट महत्वाची आहे. आणि त्याच्या पलीकडे काही एकदम सांगता येणार नाही, कारण जोपर्यंत शरद पवारांचं किंवा पंतप्रधान कार्यालयात त्याच्याविषयी काही स्पष्टीकरण येत नाही कुठल्या विषयाची झाली तोपर्यंत अटकळबाजी करणं बरोबर नाही. पण एक मात्र खरं की भेट झाली ही महत्वाची घटना आहे. सर, आणि यामध्ये म्हणजे कालची जर आपण रात्रीची दृश्य आठवली तर ज्याच्यामध्ये शरद पवार होते, संजय राऊत होते आणि तिथे नितीन गडकरी पण देखील होते. म्हणजे कालची रात्र आणि आत्ताची ही भेट याच्यामध्ये अशा पद्धतीनं भाजपचे म्हणजे एक महत्त्वाचे मंत्री नितीन गडकरी कालच्या भेटीमध्ये होते आणि त्यानंतर आज शरद पवारांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट, याविषयी आणखीन काही सांगू शकाल किंवा या संदर्भातला काही? असं आहे की नितीन गडकरी आणि शरद पवार यांची केमिस्ट्री पहिल्यापासून आहे. हो, म्हणजे विकासाच्या कामावरती दोघे एकत्र आहेत, तिथे काही मतभेदाचा प्रश्न नाही आहे. फक्त जे सध्याचं जे वातावरण आहे या वातावरणाच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणं ही मोठी घटना मानली जाते. कारण असे की महाराष्ट्रातली महाविकास आघाडी हे म्हणजे बीजेपीचं मेन टार्गेट आहे महाविकास आघाडी असं म्हटलं जातं. तर या पार्श्वभूमीवरती आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आहेत आणि 2.5 वर्षापासून सरकार चाललेलं आहे. या पार्श्वभूमीवरती ही भेट होणं
त्यामध्ये विकासाचे प्रश्न असतील, राज्याच्या विकासाचे प्रश्न असतील, सहकार आणि शेतीचे साखरेचे प्रश्न असू शकतात. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोघांची भेट होणं याचा अर्थ कुठेतरी दोघांमध्ये सुसंवाद आहे. वेगळ्या प्रश्नावरती, विकासाच्या प्रश्नावरती काय असेना, पण सुसंवाद आहे. जो इतर पक्ष जे भाजपचे विरोधक आहेत ते आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये तसा सुसंवाद दिसत नाही. तर हा डायलॉग आहे, एक चॅनल ओपन आहे, त्यामुळे ही भेट महत्वाची आहे. मला वाटतं थोड्या वेळाने दोघीकडनं एक स्पष्टीकरण येऊ शकेल की कुठल्या विषयावरती ते बोलले. परंतु याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हणालो की राजकारणाची चर्चा झालीच नसेल असं काही म्हणता येणार नाही. 20 मिनिट आपण म्हणतात, प्रत्यक्ष किती भेट झाली माहित नाही, 20 ते 25 असू शकतात किंवा काय ते काही कळा मार्ग नाहीये. परंतु ही भेट इंटरेस्टिंग आहे एवढंच सांगतो. अगदी खरं आहे. व्यंकटेश सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करते, पण भाजपचे नेते आणि प्रवक्ते अतुल भातखळकर आता आपल्या सोबत आहेत. अतुलजी, यावर्षी पहिली प्रतिक्रिया, कारण 2 दिग्गज नेत्यांची झालेली राजधानीतली ही भेट. मुळामध्ये दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींच्याकडे काही कुठले तरी काम असेल या संदर्भात शरद पवार भेटले असतील. याच्या काही राजकीय अनुवार्थ काढण्याचं कुठलंही कारण नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, कोणाला जर का असं वाटत असेल, मनातल्या मनात मांडे खात असतील की एक मराठी नेता पंतप्रधानांना भेटला त्यामुळे मराठी माणसावर चालू असलेला तथाकथित अन्याय हा होणार नाही, तर असलं काहीही होणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणा या पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असतात आणि नरेंद्र मोदीजींचं सर्वात मोठ्या वैशिष्ट्य त्यांच्या प्रशासनाचं हेच आहे की ते कोणाच्याही दबावाखाली न येता ते स्वतः काम करतात आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व यंत्रणांना सुद्धा अशाच प्रकारचे आदेश असतात. कुठल्याही दबावाखाली न येता न्यायाने, कायद्याने काम करायचं असतं आणि त्याच्यामुळे याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही परिणाम होईल, अमुक होईल, तमुक होईल असले मनातल्या मनात काही कोणी कल्पना करत असेल तर त्या पूर्णतः चुकीच्या आहेत, एवढंच मी सांगेन. अतुलजी, पण इतके महत्वाचे 2 नेते तेव्हा भेटतात तेव्हा अनेक त्याच्यामध्ये चर्चांना वाव मिळतो, कारण हे 2 महत्वाचे नेते आणि त्यातून ही भेट झालेली आहे, ज्याचा 20 ते 25 मिनिटं यामध्ये दोघांमध्ये चर्चा झाली आहे. त्याच्यामुळे खूप चर्चा देखील यावरून रंगायला लगेच सुरुवात होत असते. नाही, हे ठीक आहे ना, पत्रकारांचं, राजकीय निरीक्षकांचं हे कामच असतं की या संदर्भातली अटकळ बांधायची. पण नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडे शरद पवारांनी भेटीची वेळ मागितली असेल तर यापूर्वी सुद्धा शरद पवारांनी त्यांना वेळ दिली, नरेंद्र मोदीजींनी त्यांना वेळ दिलेली आहे, तशी यावेळेला वेळ दिली असेल. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून रोज अनेक मोठ्या लोकांना, अन्य लोकांना भेटत असतात, त्यातलीच ही एक भेट आहे. याचा राजकीय अन्वयार्थ कुठलाही काढला जाऊ नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि त्याचबरोबर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसे काही लोक मनातल्या मनात असे मांडे खात असतील की याच्यामुळे आपल्यावर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या काही कारवाई करतायत त्या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारची सैलता येईल, ढिलाई येईल, तर अशा गोड गैरसमजुतीतून त्यांनी बाजूला राहावं. अतुलजी, तुम्ही म्हणत असलात तरी हा मुद्दा आता खूप चर्चेत आहे, कारण ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जातोय आणि एक षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप देखील सातत्यानं विरोधकांकडून केला जातोय. या सगळ्याला कशा रीतीने आता उत्तर दिलं जाईल, कारण एकीकडे या भेटीकडे हा मुद्द्यांनी देखील पाहिलं जाईलच. असे आरोप करणाऱ्यांचे मुखिया आणि जे स्वतः ते आरोप करतायत तेच पंतप्रधानांना भेटले ना. दाऊदशी आर्थिक संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिकचं समर्थन हे शरद पवारांनी तर केलं आणि त्याची री मुख्यमंत्र्यांनी ओढली आणि त्यांनी सुद्धा शरद पवार नरेंद्र मोदीजींना भेटतायत. आणि त्यामुळे खरं तर तुमचा प्रश्न जो आहे तो शरद पवारांना विचारला तर अधिक योग्य होईल, कारण ते महाराष्ट्रात असेपर्यंत रोज मोदीजींच्या नावाने घराणा करत असतात. मग त्याच मोदीजींना ते दिल्लीत जाऊन कशाकरता भेटले? बरोबर. आणि याच प्रश्नाचं उत्तरच मिळालेलं नाही की 20-25 मिनिटाच्या भेटीत नेमकं झालं काय. आणखीन प्रतिक्रिया घेऊयात. किशोर तिवारीजी आता आपल्या सोबत आहेत. किशोर तिवारीजी, तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे या भेटीबद्दल? हा फोटो देखील जर तुम्ही बघत असाल तर या 2 महत्वाच्या नेत्यांची राजधानीत झालेली भेट. नाही, शरद पवारांनी त्यांना बोट धरून राजकारण शिकवलं आहे आणि त्यांचे ते ज्येष्ठ आहे, बंधूसारखे आहे. तर भारताच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांना ते भेटले असतील व महाराष्ट्रामध्ये जे ईडी, सीबीआय यांचा हैदोस सुरू आहे आणि लोकशाही जी महाराष्ट्रात धोक्यात आणून
भाजपचं सरकार आणण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्या संदर्भात ती बोलले असतील. कारण सगळ्या निर्दोष लोकांना जेलात ठेवून जर सत्ता आणण्याचा प्रयत्न होत असेल तर शरद पवारांनी याची कल्पना मुख्यमंत्री आपल्या पंतप्रधानांना देणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्रात तर सगळे राजकीय नेते घाबरून गेले आहे की तुम्ही एखादा घरी घेतला असेल आणि त्याची कागद बरोबर नसतील तर ते पैसे आणले कुठून हे लोक सुरू होऊन जातील. म्हणजे संजय राऊतांवर अन्याय झाला म्हणून बोलत नाही, मात्र संजय राऊत तर काही दबणार नाहीत. मात्र असं झालंय की लोक दहशतीत आहे, राजकीय दहशतीत. जे भाजपमध्ये जातील ते शुद्ध आणि त्यांच्या चौकशा होणार नाही, ते चैनीने रात्री झोपतील. आणि जे भाजपमध्ये गेले नाही व जे भाजपच्या विरुद्ध आहे, महाविकास आघाडीला समर्थन देत आहे, ते लोक भ्रष्ट, असा एक समीकरण तयार झालं आहे. आणि एक भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हटलं आहे की बा मी भाजपमध्ये गेल्यामुळे मला रात्रीची झोप येते, मला ईडीचा त्रास नाही. तर हे सिद्ध झालं आहे. कारण तुम्ही नारायण राणेची चौकशी करत नाही, तुम्ही त्याच प्रकरणात, ज्या प्रकरणात संजय राऊतांविरुद्ध कारवाई केली त्या प्रकरणात, पत्राचाराच्या प्रकरणात संजय राऊतांनी एवढी मोठी तक्रार केल्यानंतरही, एका खासदारांनी तक्रार केल्यानंतरही साधी चौकशी होत नाही. याचा अर्थ एक स्पेसिफिक अजेंडा घेऊन महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याबद्दल पंतप्रधानांना शरद पवारांनी अपडेट केलं असेल. शरद पवार वगैरे असे डरणारे किंवा भिणारे नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना हात वगैरे लावायची हिंमत ते करणार नाहीत. किशोर तिवारीजी, पण या सगळ्यामध्ये अनेक चर्चांना देखील सुरुवात होते आणि त्याच्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार किंवा आधीच त्यांच्यामध्ये अनबन सुरू आहे का आणि त्याच्यामध्ये या सगळ्याच्या कारवाया सुरू आहेत, तपास यंत्रणांवरून सातत्यानं आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, महाविकास आघाडीला फोडण्याचे प्रयत्न होत आहेत का, असे इथपर्यंत असे आरोप सध्या केले जात आहेत. तुम्हाला असं वाटतं की हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या भेटीतला ठरू शकतो? आणि तसं असेल तर काही वेळापूर्वी अतुल भातखळकरजी यांची देखील प्रतिक्रिया आपण ऐकली. त्यांनी असं म्हटलं की ही भेट झाल्यानंतर तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं तपास करतायत यावरून काही कयास नोंदवले जाऊ नयेत असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या तपास यंत्रणा कायद्याच्या चौकटीत राहूनच या सगळ्याची कारवाई करताना दिसत आहेत. नाही, निवडकच चौकशा करत आहे ना. शिवसेनेचे निवडक आमदार, निवडक खासदार, निवडक मंत्री, राष्ट्रवादीचे निवडक जे लोक बोलतात त्यांना त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. दुसरा मुद्दा हे आहे की महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी अस्थिर होईल काय? अस्थिर करण्यासाठी तर सगळा प्रयत्न आहे. मात्र शरद पवार हे राष्ट्रवादीला घेऊन कुठे जाणार नाहीत आणि एक राष्ट्रवादीचा गट फुटून भाजपमध्ये त्यांना जी आवश्यक 20-25 आहे ते मिळून जातील असं होणार नाही. कारण हा एकदा प्रयोग फेल झाला आहे. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी विचारसरणी आहे ती 180च्या अँगलनी यांच्या अपोजिट आहे. तर शरद पवार भाजपसोबत जाऊन आपलं स्थानीय पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण काही संपवतील असं होणार नाही. आता महाविकास आघाडी म्हणजे सर्वात मोठा निर्णय उद्धवजी ठाकरेंनी घेतला होता की त्यांनी आपल्या 30 वर्षाच्या मित्रापासून फारकत घेतली. तो एक मोठा निर्णय होता. यांना सगळ्यात जवळचे म्हणजे शिवसेनावाले, आणि शिवसेनेची वोट बँक आणि भाजपची वोट बँक ही सारखीच आहे. आणि शिवसेना भाजप जर वेगळी राहिली तर फायद्यात कोण राहील? काँग्रेस आणि राष्ट्रवादी. तर शरद पवार आता 3 वर्ष होत आले आहे, 2 वर्षासाठी असं काही निर्णय घेणार नाही. आणि तुम्ही असं आपल्याला वाटतं. धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांची प्रतिक्रिया आता आपण बघितली आणि 2 नेते भेटण्यात काही गैर नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आपण या संदर्भातल्या प्रतिक्रिया सध्या जाणून घेतो. या भेटीमुळे सध्या राजकीय चर्चा रंगत आहेत कारण हे 2 महत्त्वाचे नेते ज्यांची भेट काही वेळापूर्वी झाली आहे या दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती कळते. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयामध्ये साधारण 20 ते 25 मिनिटं ही भेट झाली मोदी आणि पवारांमध्ये, अशी माहिती, प्राथमिक माहिती सध्या हाती येते. त्यामुळे 2 महत्त्वाचे नेते राज्यातल्या या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जेव्हा भेटतात त्यामुळे साहजिक आहे की अनेक तर्कवितर्क यावर जसे लढवले जात असतात आणि त्यामुळेच या सगळ्या राजकीय चर्चांना सध्या सुरुवात झाली आहे. शरद पवार यांना राजकीय क्षेत्रातलं धुरीण मानलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांच्यासारखा नेता जेव्हा पंतप्रधानांना भेटायला जातो तेव्हा या सगळ्या चर्चांना निश्चितच सुरुवात होणार हे साहजिक आहे. त्यामुळे काही वेळापूर्वी ही भेट झाल्याची माहिती सध्या कळते आहे. काही प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेतोय कारण राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत, सातत्यानं आरोप प्रत्यारोप होत आहेत.
विरोधासाठी म्हणजे राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी एकीकडे यंत्रणांचा एकमेकांवर आरोप केला जातोय का, यंत्रणांच्या कारवाईचा वापर केला जातोय का, असे सातत्यानं राज्यातल्या राजकारणातले मुद्दे आहेत. आणि हा एक मुद्दा या भेटीतला चर्चेचा असू शकतो का, अशी अटकळ देखील, अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आणि ते आहे राजधानीतून आलेली. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट झाल्याचे माहिती सध्या कळते आहे. त्यामुळे आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीविषयीच्या प्रतिक्रिया देखील सध्या आपण जाणून घेतो आहोत. महत्त्वाचे नेते, मोठे नेते भेटत असतात अशी प्रतिक्रिया देखील आपल्याला या राजकीय नेत्यांनी काही दिलेली आहे. पण म्हणजे ही जी भेट झालेली आहे त्याच्यामुळे तपास यंत्रणा एकीकडे कायद्याच्या चौकटीत राहूनच या सगळ्याची कारवाई करतात. त्यामुळे या भेटीनंतर ज्यांनी आत्तापर्यंत ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना नेमकं काय वाटत असेल याविषयीची देखील प्रतिक्रिया आता अतुल भातखळकर यांनी दिलेली आहे. आणि आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणजे पंतप्रधान कार्यालयामध्ये संसदेतल्या ही एक महत्त्वाची भेट सध्या झाली. या भेटीमुळे सध्या राजकीय उधाण सध्या चर्चांना सुरू झालं. अधिक माहिती घेणार आहोत, अधिक प्रतिक्रिया देखील आपण याविषयी जाणून घेणार आहोत. सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत आहेत. सुधीरजी, तुमची याबद्दलची पहिली प्रतिक्रिया. अशा भेटीगाठी होत असतात. मला वाटतं की राजकीय पक्ष हे स्वतंत्र विचाराचे असले तरी प्रत्येकाच्या उद्दिष्टामध्ये समानता आहे आणि म्हणून कदाचित माननीय पंतप्रधान मोदींची भेट पवारसाहेबांनी घेतली असावी. त्यांचे जुने संबंध आहे आणि या संबंधातून ही भेट झाली असावी. याला काही राजकीय दृष्टिकोनातून आत्ता पाहण्याची आवश्यकता वाटत नाही. सुधीरजी, पण इतके दोन महत्त्वाचे नेते भेटतात तेव्हा असे सगळे तर्कवितर्क लढवले जातातच की. आता ते दोन नेत्यांपैकी यांच्यापैकी कोणी एका नेत्यांनी जर काही सांगितलं तर आपल्याला माहिती होऊ शकेल. आणि एवढंच आहे की हे तर्क वितर्क जास्त जर लढवल्या गेले तर शिवसेनेच्या नेत्यांना कदाचित तणाव आणि ताण सहन करावा लागेल. त्यापेक्षा त्यांनाही आनंदाने राहू द्या, ताणतणाव न करता ही बैठक साधी आहे असं म्हणून मला वाटतं की आता आनंदाचं वातावरण कायम ठेवा. सुधीरजी, याच मुद्द्याकडे येणार होते, कारण राजकीय वातावरण सध्या राज्यातलं कसं बदलत गेलंय. काही दिवसांपासून सातत्यानं आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि तोच एक मुद्दा या भेटीतला असू शकतो अशी शक्यता देखील व्यक्त होताना दिसतेय. नाही, खरं आहे की या राज्याच्या राजकारणामध्ये वाईट पर्व हे 24 ऑक्टोबर 2019 पासून सुरुवात झालं की आमच्या मित्राचा विचार बदलला आणि जनादेशात अपमान करत बैमानी करत त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी जे राज्य अगोदर कृषी प्रधान होतं ते 24 ऑक्टोबर 2019 पासून खुर्ची प्रधान राज्य झालं. खुर्चीसाठी विचाराला तिलांजली दिली आणि मग अशा वातावरणामध्ये तणाव आहे राज्याच्या राजकारणामध्ये. पण या राजकारणामध्ये राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा पक्षही असतील त्याच्यामध्ये राजकारणाच्या भविष्यामध्ये याचं प्रदूषण होऊ नये किंवा राजकीय पर्यावरण चांगलं राहावं असं समजतं की त्यावर कृती करणाऱ्यांची संख्या आहे आणि भविष्यामध्ये हे वातावरण बदलेल अशी आशा आपल्याला करता येईल. सुधीरजी, मी तुमच्याकडे येण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करते. म्हणजे तुम्ही असेच आमच्यासोबत राहा. माजिद मेननजी यांचा देखील आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. माजिदजी, आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी त्याच्याविषयी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणून आणि ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही काय याविषयीची प्रतिक्रिया द्याल? हे बघा, असं आहे की नरेंद्र मोदी एक राष्ट्रीय नेते आहेत, तशाच शरद पवारजी सुद्धा एक राष्ट्रीय नेते आहेत आणि राष्ट्राच्या बऱ्याचशा प्रश्न असतात त्या संदर्भात त्यांची भेट किंवा त्यांची चर्चा आवश्यक असते. फक्त मीडियानी किंवा राजनीतिक पक्षांनी त्याचे वेगळे अर्थ काढावे आणि म्हणायचं की आता हे याला भेटलं तर तो त्याला भेटलं म्हणून असं तर करता येत नाही. म्हणजे खरं म्हटलं तर कशासाठी भेटले, काय निष्पन्न झालं, कशावर चर्चा झाली हे आपल्याला माहिती घेतली पाहिजे आणि त्यानंतर आपण कन्क्लुजन ड्रॉ करू शकतो की हे भेटचा अर्थ काय होता. कारण आता आपण गॅसवर्क केलं असं की बाबा हे शरद पवार नरेंद्र मोदी भेटले म्हणून असं चाललंय किंवा राजकारणामध्ये म्हणूनच तुमची प्रतिक्रिया, कारण ही तर अगदी प्राथमिक माहिती आता आमच्यापर्यंत पोहोचली. एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची प्रतिक्रिया म्हणूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की याविषयीचा आणखीन काही संकेत किंवा याविषयीची आणखीन काही तपशील किंवा आणखीन काही माहिती याबद्दल तुम्ही सांगू शकाल का? कारण जेव्हा हे दोन नेते भेटतात आणि ज्यांच्यामध्ये एक महत्त्वाचं पद जे पंतप्रधान आहेत, देशाचे प्रमुख आहेत, आणि दुसरं महत्त्वाचं पद जे ज्याला राजकारणातले धुरीण म्हटलं जातं असे शरद पवार यांचं नाव त्यामध्ये दिसतंय आणि अशा दोन नेत्यांची भेट होणं म्हणूनच तुमच्याकडून प्रतिक्रिया घेतोय.
नाही, मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी स्पष्टपणाने हे नाकारलं आहे की ते राष्ट्रपती पदाचे उमेदवार किंवा प्रत्याशी आहेत किंवा दुसरा काय, ते इव्हन युपीएची चेअरमॅनशिप बद्दल सुद्धा साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणून हे त्यांची भेटच्या 100 कारण असतात, काय असू शकतात ते. आता ते आल्यानंतर स्वतः बोलतील, त्यांच्याशी तुम्ही विचारू शकता की साहेब कुठल्या विषयावर साहेबांची पीएमशी भेट घेतली तुम्ही आणि कुठल्या विषयावर चर्चा झाली आणि काय निष्पन्न झाला ते आपल्याला कळेल ते भेटाच्या नंतर. आधी आपण स्पेक्युलेट करायचं की राष्ट्रपतीच्या पदासाठी शरद पवार गेले होते म्हणून हे मला वाटतं चुकीचं असेल. हे थोडासा गैरसमज म्हणून जाते लोकांना. माझी पण राजकारणाचं गणित म्हटल्यानंतर कधी एखादा पक्ष शत्रू असतो तो नंतर मित्र देखील होऊ शकतो, अशा देखील शक्यता यामध्ये वर्तवल्या जातात. आणि त्याच्यामुळे साहजिक आहे की असे दोन महत्त्वाचे नेते भेटल्यामुळे चर्चेतला हा देखील एक मुद्दा असू शकतो का? कारण जेव्हा दोन महत्त्वाचे नेते भेटतात तेव्हा अशा सगळ्या शक्यतांची वाच्यता किंवा अशा सगळ्या शक्यतांचा विचार लगेच केला जातो. नाही, हे बघा, राष्ट्रवादी पक्षाने बीजेपी बरोबर काय समझोता करावा किंवा त्याच्याशी काहीतरी अलायन्स करावा हे शरद पवारनी स्पष्टपणे नाकारलेलं आहे. मग तशी काय मला वाटत नाही काय या संदर्भात कसली चर्चा होऊ शकते. पण दुसरे देशाचे प्रश्न असतात, महागाईचे प्रश्न असतात, सेंट्रल एजन्सीच्या दुरुपयोगांचा. अगदी त्याच मुद्द्याकडे येणार होते मी आता, कारण ईडीची कारवाई असेल आणि सातत्यानं आरोप प्रत्यारोप केले जात आहेत की षडयंत्र रचलं जात आहे का आणि विरोधकांचा विरोध डावलण्यासाठी अशा पद्धतीनं कारवाई होते का, हा देखील मुद्दा यामध्ये येऊ शकतो. कारण कालचं महत्त्वाचं नाव संजय राऊत यांची देखील संपत्ती ईडीनं जप्त केली. असे अनेक मुद्दे यामध्ये चर्चेला असतील का? कारण म्हणूनच महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा नेता इथे भेटतोय का, अशी देखील शक्यता सध्या चर्चेत आहे. हे शक्यता होऊ शकते. पवार साहेबांची पंतप्रधानांची भेट घ्यायचे कारणामध्ये माझ्या समजप्रमाणे असं वाटतंय की आज जो महागाईचा प्रश्न आहे की डिझेल आणि पेट्रोलचे दररोज प्राइस वाढत चाललेले आहेत, लोकांना त्रास होतोय, आणि त्याशिवाय हा जो ईडी आणि सीबीआयचा अत्याचार जो चाललाय की त्याचा दुरुपयोग चाललाय, हे एक व्यक्तिगत संजय दत्त किंवा नवाब मलिक किंवा अनिल देशमुखचा केस नसून एक जनरल वातावरण असं निर्माण झालंय की लोकांना असं वाटतंय की कधीही ईडी कोणाच्याही घरी जाऊ शकते, कधीही ईडी कोणालाही अटक करू शकते. तर हे असा दुरुपयोग आणि हे भयाचं वातावरण निर्माण झालं. सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत आहेत. सुधीरजी, असं वाटतं की ईडीचे अत्याचार सुरू आहेत अशी प्रतिक्रिया देखील आता विरोधी पक्षांकडून व्यक्त होते. कदाचित हा मुद्दा असू शकतो. एखाद्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप असतील, बॉम्बस्फोटातील आरोपी जो ताडात होता त्याची जमीन खरेदी केल्याचे आरोप असतील आणि जमीन माझी नाही असा कोणताही खुलासा त्यांनी दिलेला नसेल तर चौकशीमध्ये असा आक्षेप घेणं हे गैर आहे. खरं तर आपल्यालाही जाणीव आहे की या तपास यंत्रणा पक्ष पाहत नाही, जात पाहत नाही, धर्म नाही पाहत, त्याचं आचरण आणि कृती पाहते. आपल्याला अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्यामध्ये सुद्धा सीबीआय चौकशी झाली तेव्हा काही भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं. सुरेश कगमाडींच्या त्या खेळ स्पर्धेच्या संदर्भात त्यांना अटक झाली तेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं. जेव्हा मायावतींना या संदर्भात नोटीस दिला तेव्हा भाजपचं सरकार नव्हतं. तर तपास यंत्रणा काम करतात, पण सध्या काही लोकांनी राईच्या फोटोचा पर्वत करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्याच्यामध्ये कारण नसताना केंद्रीय यंत्रणांना बदनाम करायचं, केंद्रीय यंत्रणांच्या संदर्भामध्ये संदेह निर्माण करायचा सुरू झालं. आता राज्यात पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना शिखर बँकेची चौकशी सुरू झाली, सिंचनची चौकशी सुरू झाली. म्हणजे काय, तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी काय राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी हे केलं होतं का? सरकार त्यांचं एकत्रित होतं. असं आहे की चौकशी ही त्या विविध कारणातून होते. भाजपचं सरकार असताना सुधीरजी, तुम्ही ज्या कारणाचा आता उल्लेख करता तोच कारण हा शब्द घेऊन मी माजिद सरांकडे जाते. माजिद सर, आता काही प्रतिक्रिया येतात आणि काही सोशल मीडियावर देखील ज्या चर्चा, त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत अशासाठी पोहोचवते की त्यांनी असं म्हटलंय अनिल देशमुख यांची जी केस आहे ती आता सीबीआयकडे ट्रान्सफर करण्यात आली आणि जेव्हा राज्याच्या प्रतिमेवर अशा पद्धतीनं प्रश्नचिन्ह निर्माण होतं, जेव्हा गृहमंत्र्यांना यामुळे राजीनामा द्यावा लागला आणि त्यांची केस आता सीबीआयकडे जाते, हा देखील एक मुद्दा सध्या चर्चेत आहे का? कारण तो एक मुद्दा सध्या ट्विटरवर आणि इतर सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसते. तुम्हाला असं वाटतं हा मुद्दा त्याच्यात अधोरेखित झाला असेल?
सुधीर साहेबांना मला असं म्हणायचं आहे आपल्या माध्यमातून हा, हा. की हा जो सेंट्रल एजन्सीज कायदेशीर आपला काम करतायत ते कबूल आहे. कायदेशीर त्यांना जे काही अधिकार आहे ते कायद्याचे काय ह्याच्यामध्ये काम करू शकतात. त्याच्याबद्दल काय वाद नाहीये कोणाला. पण मात्र आता जो वातावरण निर्माण झालंय आणि लोकांना आता महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये किंवा वेस्ट बेंगाल सारख्या राज्यामध्ये किंवा इतर अशा राज्यामध्ये जिथे बीजेपीची सरकार नाहीये तिथे आपल्याला असं वाटत नाही की ईडी आणि सीबीआय खूप जास्तच ऍक्टिव्ह आहे आणि इतर बीजेपी जे जिथे सरकार आहे तिथे ईडी सीबीआय काही दिसत नाही अजिबात. काय एखाद काय केस असेल त्यांच्या हातात ते फक्त हे नॉन बीजेपी स्टेट्सवर असतात एवढं अटॅक करताय आणि प्रत्येकाची 15 वर्ष 20 वर्ष पूर्वीची मॅटर्स उघडतात. तर त्याच्याबद्दल लोकांना एक मनामध्ये अविश्वासचं वातावरण निर्माण झालं आहे आणि सुप्रीम कोर्टचे प्रमुख न्यायाधीश तर म्हणणं असं आहे 3 दिवसापूर्वीच्या स्टेटमेंटमध्ये मुंगेश्वर साहेब ते नोट करतील की सीबीआय ईडी वगैरे जे काही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत त्यांच्यावरचा विश्वास लोकांनी गुमावलेला आहे आणि त्यासाठी एक मॉनिटरिंग अम्ब्रेला कमिटीचा निर्माण केला पाहिजे. हे का म्हणावं लागलं त्यांना मुख्य न्यायाधीशाला? कारण लोकांच्या मनामध्ये आम्ही आमच्या पक्षाबद्दल किंवा आमचे नेतेबद्दल म्हणत नाही की शरद पवार साहेब आता मोदीशी काय बोलतील, पण आज देशात वातावरण जो निर्माण झालं आहे पूर्ण देशामध्ये की एजन्सीजनी राजकारणाच्या दृष्टीने आपला तपास करायचं किंवा विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास द्यायचा असा एक लोकांच्या मनामध्ये भय तयार झालाय आणि त्या भयासाठी मुख्य न्यायाधीशांचं असं प्रमाण म्हणलं आहे की एक मॉनिटरिंग इंडिपेंडंट कमिटी ते त्यांच्या कार्यावर लक्ष द्यायला आणि रिपोर्ट तयार करायला ते आजची गरज आहे. माजीजी, तुम्ही मांडलेला हा मुद्दा आणि त्यालाच धरून आणखीन 2 मुद्दे ऍड करून मी आता सुधीरजींकडे जाते. सुधीरजी, आता त्यांनी जसं म्हटलं की स्वतः न्यायवृंदातल्या एखाद्या व्यक्तीनं अशा रीतीनं मत व्यक्त करणं, पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जेव्हा अनिल देशमुखांची केस एकीकडे सीबीआयकडे ट्रान्सफर होणं आणि काल जी महत्त्वाची बातमी होती की संजय राऊत यांची संपत्ती देखील ईडीनं जप्तीच्या कारवाईला सुरुवात केलेली होती. या दोन्ही मुद्द्यांचा आणि ज्याचा आता माजीद सरांनी उल्लेख केला या सगळ्या मुद्द्यांचा धरून यामध्ये विचार केला जाऊ शकतो का की अशा रीतीनं राजकीय नेत्यांवर ते देखील राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांची नावं यामध्ये आता प्रामुख्यानं समोर येतात आणि जे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते जे धुरीण होते शरद पवार आणि ज्यांच्याबरोबर संजय राऊत यांचं देखील नाव त्यामध्ये प्रामुख्यानं घेतलं जात होतं? असं आहे की माननीय राष्ट्रवादीचे नेते यांनी जो विषय मांडला हे काँग्रेसचं राज्य असताना सुद्धा सुप्रीम कोर्टाने हे ऑब्झर्वेशन नोंदवले की सीबीआयच्या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे आणि त्या दृष्टीने सरकार त्या संदर्भातल्या ऑब्झर्वेशनवर त्यांच्या नोंदीवर नोंद घेते. सीबीआय प्रमुखाची निवड करताना सुप्रीम कोर्टाचे जज सुद्धा त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या समितीत असतात. प्रश्न हा उपस्थित झाला आहे की यामध्ये कारण नसताना एकूण ईडीनी 2800 केसेस 2005 पासून ज्या बघितल्या देशभर त्या 2800 केसेस मध्ये राजकीय नेत्यांच्या 50 हात आहे आणि 2800 केसेस पैकी 50 हात राजकीय नेत्यांच्या केसेस या 2005 पासून आहे. आता आपण हे सांगताना आपण माननीय मोदीजींची सीबीआयनी 9 तास चौकशी केली, पण माननीय मोदीजी असे रडत नाही बसले की माझं सरकार अस्थिर करण्यासाठी आहे, माझा सत्तेपासून वंचित करण्यासाठी रडत नाही बसले. कारण तिथं त्यांच्या पूर्ण पारदर्शकता होती, त्यांचा 24 कॅरेटच्या सोन्याचा विचार होता आणि म्हणून 9 तास त्यांची चौकशी केली सरकारने. आनंदाने चौकशीला गेले, मुख्यमंत्री होते तरी सीबीआयच्या ऑफिसमध्ये गेले आणि 9 तासांनी जेव्हा बाहेर निघाले तर कार्यक्रमाला गेले. पण काही पक्षामध्ये ही वाईट सवय लागली आहे की काही झालं की केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग आहे असं म्हणता त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा अपमान आहे. सुधीरजी, तुमच्याकडे पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न करते, पण आणखीन एक मुद्दा घेऊन आता आपण माजीद सरांकडे जातोय. माजीद सर, काल जेव्हा शरद पवार ज्या महत्त्वाच्या म्हणजे निवासस्थानी जी बैठक झालेली भेट झाली होती असं आपण म्हणू शकतो, जिथे संजय राऊत देखील उपस्थित होते आणि त्याच्यामुळे कालची ही भेट जिथे नितीन गडकरी देखील उपस्थित होते आणि आज या भाजपच्या सगळ्यात मोठ्या नेत्याची भेट होणं यामध्ये काही राजकीय अर्थ किंवा बिटवीन द लाईन साहजिक आहे की काढण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते? कारण हा देखील एक मुद्दा चर्चेत आहेच की.
नाही, हे बघा, आपल्याला किंवा सुधीर साहेबांना किंवा इतर बीजेपीचे नेत्यांना संपूर्णपणे अधिकार आहे की ते आपले मिनिंग काढू शकता की असं काल झालं होतं, संजय त्यांच्या घरी होते, मग आज ते पीएमला भेटायला गेले म्हणून ते संजयसाठी गेले असेल. ते आता तुमचा विचार करायची एक पद्धत आहे. पण खरं काय आहे ते पवार साहेब भेटल्यानंतर आल्यानंतर आमच्या मीडियाचे मित्र मंडळी त्यांना विचारू शकता की पीएम साहेबांशी कुठल्या विषयावर चर्चा झाली, काय झालं, साहेब सांगतील आपल्याला. याला काही जास्त थांबायची गरज नाहीये. आजच्या आज हे खुलासा होऊन जाईल. पण आपण मात्र की माझं असं म्हणणं आहे की काल संजय त्यांच्या घरी डिनर डिप्लोमसीमध्ये होते आणि म्हणून ते तिथे गडकरी पण होते, म्हणून त्याचा अर्थ असा आता ते मोदींना भेटायला गेले म्हणून काय आतमधला चर्चा चालली आहे की एनसीपी बीजेपी, हे असे तुम्ही वाटेल तसे तुम्ही आपला विचार करू शकता, ते तुम्हाला अधिकार आहे. पण खरं काय आहे ते आता पवार साहेब बाहेर येऊन आपल्याला सांगतील. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते आणि त्याचबरोबर माजिद मेमन सर देखील आता आपल्या सोबत होते. आणि सगळ्यात महत्त्वाची आत्ताची बातमी, या भेटीमुळे सध्या राजकीय चर्चा रंगतायत आणि यामध्ये असं देखील म्हटलं जात आहे का की राजकीय चर्चा झाली असेल का, या सगळ्या शक्यता आहेत आणि तर्कवितर्क लढवले जात आहेत. कारण हे दोन महत्त्वाचे नेते ज्यांची भेट झाल्याची माहिती सध्या कळते, त्यामुळे भेटीमुळे सध्या राजकीय चर्चा सुरू आहेत, अनेक शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत. काही ज्याप्रमाणे राज्यामध्ये सध्या वातावरण तापलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये तपास यंत्रणांचा मुद्दा सातत्यानं उपस्थित होतोय आणि या तपास यंत्रणा सध्या ज्या पद्धतीनं कारवाई करतायत त्या मुद्द्यावर यामध्ये काही चर्चा झाली असेल का, की राज्यात यामुळे सध्या सुरू असलेली परिस्थिती याच्याविषयी अवगत करण्याचा शरद पवारांच्या मागे प्रयत्न होता का, असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत असं देखील म्हटलं जात आहे. आणि ज्याच्यामध्ये या सगळ्या राजकीय चर्चा सध्या रंगतायत. आपण विविध प्रतिक्रिया देखील सध्या राजकीय नेत्यांच्या ऐकलेल्या आहेत. या संदर्भातले अधिक तपशील घेऊन येतोय माझा सहकारी विशाल. रेणुका, आता या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. शरद पवार आणि नरेंद्र मोदींची दिल्लीमध्ये भेट झालेली आहे. साधारण त्यांच्यामध्ये 30 ते 40 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतंय. मोदी पवार भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. काही राजकीय समीकरणं ही राज्यामध्ये बदलू शकतात का, याबद्दल देखील आता तर्कवितर्क जे आहेत ते राजकीय वर्तुळातनं व्यक्त होताना आपण बघतोय. आणि याच विषयी आपण वेगवेगळ्या भाजपच्या नेत्यांकडनं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं देखील प्रतिक्रिया जाणून घेतोय. पण आता या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय की शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि ही भेट साधारण 40 ते 45 मिनिटं सुरू होती. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी, कोणत्या मुद्द्यांना घेऊन आज शरद पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. आज मोदी पवारांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली आहे. त्यामध्ये राज्यातल्या परिस्थितीला घेऊन काही चर्चा झाली आहे का, काही निर्णय येणाऱ्या काळात घेतले जात आहेत का, किंवा काही रणनीती आखली जाते का, किंवा एकमेकाला तपासण्यासाठी ही भेट होती का, असे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते या भेटीनंतर उपस्थित होताना दिसत आहेत.